भूमिका घेऊन बोलताना थांबले नाही. मला समाजच महत्वाचा आहे ना, तेच म्हणतो ना मी. सरकारचं म्हणणं काय आहे, याने 10% आता स्वीकारावं, जसं आता विखे पाटील म्हणले तसं. नसता चळवळ संपविणारी मी, याचा अर्थ उलटा करायचा. हे चळवळ संपविणारेत नाहीत, हे असं करणार आहेत. यांचं म्हणणं आहे 10% घ्या. नसता आम्ही ते जिल्ह्यातलं उठलं ते बावलटकर तसे उठणार आहेत बोलायसाठी तुझ्या विरोधात. याचा अर्थ असा आहे, म्हणजे सरकार जाणून बुजून तुमच्या उठविणार. तब्येतीचं तर देणं घेणंच नाही. मी मराठ्यांसाठी आणखीन लढतो, ओबीसीतून आरक्षणासाठी. पुन्हा बाजी लावली मी. मला काय हलवत येत ना, मला माहिती आहे, डॉक्टरला माहिती आहेत. आणि पत्रकारिता सोडून बोलायचं ठरलं तर तुम्हाला माहिती. हे यांना सहन होत नाही. यांना वाटतं ओबीसीतून आरक्षण, आता ते सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करायला लागणार आहे. मग याला तेच स्वीकारायला लावायचं. मग ट्रॅप रचिलाय हे असल्या नालायकांच्या हाताने, हे 2-4 जणांच्या, की ह्यो असंच म्हणतो, संताल तसंच म्हणतो. तुला म्हणलोय रे, संताल नाही म्हणलो. तू शिकू नको म्हणलोय. वारकरी धर्माला मानणारी अवलादी, हिंदू धर्माला सुद्धा मानणारी अवलादी, हिंदू धर्माला सुद्धा मानणारी अवलादी आणि जातीवर सुद्धा प्रेम करणारी. पाटील साहेब, तुमची तब्येत चांगली असली पाहिजे, हे आंदोलनासाठी तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळे सरकारने तुमच्या तब्येतीबद्दल विचारपूर्वक तब्येतीबद्दल तुमच्या काही घेतलेलं नाही आहे, लक्षात घेतलेलं नाही, किंवा तुमच्या ज्या आजची सकाळची परिस्थिती आम्ही पाहिली, तुम्हाला चालता देखील येत नव्हतं. मग सरकारने या आता तुमच्या तब्येतीकडे लक्ष दिले गेलं पाहिजे अशी मागणी होत आहे. त्यांची तब्येतीकडे लक्ष नाहीये माझ्या. त्यांचं लक्ष आहे यांनी 10% स्वीकारावं, हा म्हणावं. समाजाने त्यांना पाहिजे तेवढा गुलाल उधळलेला नाही. ही सगळ्यात मोठी पोटदुखी त्यांची. जेवढा आनंद व्यक्त करायला पाहिजे होता तेवढा समाजाने केलेला नाही. ह्यो जर म्हणला 10% मान्य, तर उद्या गुलालाचे ढिगलं पडतील. आणि ह्यो जर 10% ते मान्य करत नसला आणि सगळ्या स्वाऱ्याचीच अंमलबजावणी करण म्हणणार असला, तर त्याच्या जवळचे जेवढे किंवा महाराष्ट्रात एक 16-17 जण तयार केले त्यांनी, हे मराठ्यांना सांगतो मी, तुम्ही याच्या विरोधात बोला, याला बदनाम करायला सुरुवात करा. आणि मग ही कालची सुरुवात आहे. तुला काय पाहिजे, मीडिया पाहिजे का? चल निघ मुंबईला, 1 मिनिटात तयारी, 1 मिनिटात तयारी. कालचं मराठ्यांसाठी उदाहरण, 1 मिनिटात. ज्याला सोशल मीडियावर कुत्रं विचारित नाही, तेव्हा माणूस एकाएकीच हेड ऑफिसच्या चॅनलवर, आणि एवढं मोठमोठाले व्यासपीठ चॅनलचे त्याच्यासाठी उभा राहिलेत. लहान व्यासपीठ नाही ती मुंबईतली, हे चॅनलचे व्यासपीठ उभा राहिले डायरेक्ट त्याच्यासाठी. हे ट्रॅप आहे. मग मला तिकडे होतील असं खाल्ल्यावर हे गोरगरिबाचं. मी माझं पूर्ण जीवपणाला लावलाय या समाजासाठी. मी पोट महापूर हात ओढायला लागतं तेव्हा मग एक शब्द बाहेर पडतोय. तू माझ्या त्यागाबद्दल, माझ्या ज्ञानाबद्दल बोलूच शकत नाही. परत शेवटी काय म्हणताय ते, त्याला म्हणता अक्कलच नाही. आणि परत शेवटी काय म्हणतो, तेवढं शातीर आहे. अरे तू कोणचं तरी एक बोल, म्हणजे एक कोण हुशार आहे म्हणतो. किती नालायक आहे तू. कोणची पायदाश यार तू, कोणची पायदाश यार तू इतका मूर्ख. महाराज नाव घेऊन चाल. मला एवढं वाईट वाटलं काल की तू संत तुकाराम महाराजांच्या आडून मला संपवायला, म्हणजे माझ्या जातीला संपवायला. आणि तू मरणार आहेस. तू म्हणतो मी मला मारणार आहेत. तू मरणार आहेस. मारणार नाही तुला कोणी. फक्त तुला तुकाराम महाराजांचं नाव घेऊन तुला एक असं नाव ठेवायचंय की तुकाराम महाराजांसाठी एक जण मेलाय, तुकाराम महाराजांना न्याय द्यायसाठी. आणि खंबीर आहेत ना महाराजांना न्याय द्यायला. बोलून देईन त्यांच्या विरोधात कुणी बी. आमची पायदास कशाला आहे? कोणात हिंमत आहे ना देशात तुकाराम महाराजांबद्दल, जगद्गुरूंबद्दल बोल म्हणा. आम्ही छातीचा कोट करतो ना. तू कोणचा बोच्याचा महाराज रे? दर्पण जाऊन बायांचा आई बहिणीची छेड काढतो तू. तुझ्या बहिणीबद्दल, आईबद्दल तर तुझी काय भावना असणार आहे? कशाला जन्माला त्यांच्या पोटी असले अवलाद जन्मून त्या आईबापांनी याला शिकवा. त्याच्या आईबापाने त्याला कशाला जन्माला आमच्या पोटी म्हणून तू असली अवलाद. मराठी एक झालेला बोलतो तू. ज्याने मराठी एक केले, ज्याने मराठ्यांना न्याय दिला, ज्याने रात्रंदिवस खस्ता खाल्ल्या, 24 घंटे घराच्या बाहेर आहे साहेब मी. तू एक दिवस घराच्या बाहेर नसतील. गोवाधडी सोडून आला अशी गोवाधडीत मुतो तूच घरात. मी 24 घंटे 6 महिने झाले या मराठीच्या लेकरा मोठे व्हा म्हणून घराच्या बाहेर. आणि तू माझ्या लेकरांबद्दल बोलाव, माझ्या मराठा समाजाबद्दल, माझ्या कुटुंबाबद्दल, आणि तो बोलाव. तुला 2 गोष्टी सोड नाही भाऊ. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आडून सरकारने तुला सांगितलं याची बदनामी कर, याला 10% स्वीकारायला लाव.
फक्त संत तुकाराम महाराजाच्या आडून बोलू नकोस आणि माझ्या कुटुंबावर तो बोलायचा नाही. मग तू किती रोज पैसे घे आणि रोज ज्या धाब्यावर जाऊन ज्या मोठ्या हॉटेलवर जाऊन प्यायची तुला भारी ती तुला कोणची लागत ती 25 का 35 हजाराची ती पी, नाही तर हातभट्टी पी तांब्या भरून. एका तांब्यात माणूस नीट होतो असं लोक म्हणतात. तू ते नीट होय, मला देणं घेणं नाही. आज याच्यानंतर मला खरं सांगतो तुम्हाला, आजच्या नंतर याच्यावर प्रश्न विचारू नका ह्या नालायकावर असल्या. फक्त त्यांनी सरकारची जी सुपारी घेतली आता त्याला प्रामाणिकपणे ते काम करणं आहे. बदनाम करायचं, मराठा ठरविल. तू काय बोलतोय ती चुकीचं जर मी वाटलं तर मराठा समाज मला बाजू सरकीन एका सेकंदात मी बाजू सरकतो. गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.